प्रेग्नन्सी मध्ये बऱ्याच स्त्रियांना हे जाणून घ्यायचं असतं की प्रेग्नन्सी मध्ये नेमक्या कोणत्या तपासण्या कराव्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत आपण कोणत्या तपासण्या कराव्यात याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर प्रेग्नन्सी मध्ये आई आणि बाळाचं आरोग्य दोन्हीही सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं असतं आणि हे सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी ज्या प्रेग्नन्सी साठी लागणाऱ्या टेस्ट आहेत, तपासण्या आहेत, ते करणं खूप गरजेचं राहणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी मध्ये कोणकोणत्या तपासण्या आपण कराव्यात ते बघणार. तर आपण हे 3 फेज मध्ये डिवाइड करणार आहे. पहिली फेज राहणार आहे फर्स्ट ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टर हे 1 ते 3 महिन्याचं राहणार आहे. दुसरं ट्रायमेस्टर आपण बघितलं तर 4 ते 6 महिन्याचं राहणार आहे आणि तिसरं जे ट्रायमेस्टर आहे शेवटचं ते 7 ते 9 महिन्यामध्ये राहणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की 1 ते 9 महिन्यापर्यंत आपण कोणत्या तपासण्या कराव्या. तर आपली पाळी मिस झालीये, पाळी मिस झाल्यानंतर 5व्या दिवशी जर आपण टेस्ट केली तर ती फेंट येऊ शकते. 8व्या दिवसानंतर ती डार्क येऊ शकते. तर आपल्याला युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला बीटा एससीची ही तपासणी देखील करायची आहे आणि हे आपल्याला कन्फर्म करून देणार आहे की आपल्याला नेमकी प्रेग्नन्सी आहे की नाही. त्यानंतर पहिली सोनोग्राफी ही 6व्या ते 8व्या आठवड्यामध्ये करायची. का करायची? तर बाळाचे हार्ट बीट जे आहेत ते त्यावेळेस जाणवायला लागतात. बाळाची योग्य पोझिशन कशी आहे ते पाहण्यासाठी आपण ते करत असतो आणि याच दरम्यान आपण काही ब्लड टेस्ट आहेत त्या केल्या पाहिजे. त्याला ANC प्रोफाईल देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये CBC असेल, ब्लड ग्रुप असेल, थायरॉइडची तपासणी असेल, ब्लड शुगर असेल, जेवणा अगोदरची, जेवणानंतरची, फोस्टिंग, HIV ची टेस्ट असेल, HbSAg असेल, VDREL असेल, युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी ह्या ज्या काही तपासण्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर 11 ते 13वा आठवडा असेल तर त्यावेळेस आपल्याला NT स्कॅन करायचा आहे आणि एक रक्ताची तपासणी आहे डबल मार्कर. ती का करायची आपल्याला? तर डाऊन सिंड्रोम नावाचा जो काही आजार आहे तो तर आपल्या बाळामध्ये नाही ना हे बघण्यासाठी आपल्याला ते NT स्कॅन करायचं आहे आणि एकंदरीत बाळाची वाढ कशी होत आहे, हेल्दी वाढ आहे का काय, तर ते आपल्याला कळत असते. त्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आपण येतो. 4 ते 6 महिने त्यावेळेस झालेले असतात. तर 18 ते 22वा जो जे काही आठवडे असतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अनॉमोली स्कॅन केली जाते आणि ह्या अनॉमोली स्कॅन मध्ये जे बाळाचे हात असतील, बाळाचे पाय असतील, बाळाचं हृदय असेल, मेंदू असेल, किडनी असेल, ते कसं डेव्हलप झालंय ते आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये कळणार आहे. त्यानंतर जसं आपण डबल मार्कर केलं होतं त्याचप्रमाणे क्वाड्रिपल मार्कर ही एक टेस्ट असते. तर ती टेस्ट आपल्याला काही जेनेटिक डिसऑर्डर बाळामध्ये आलेले नाहीत ना ते बघण्यासाठी असते. त्याचबरोबर 4 ते 6 महिन्यामध्ये आपण त्या गरोदर मातेचा ब्लड प्रेशर व्यवस्थित मेंटेन ठेवला पाहिजे, रेकॉर्ड ठेवायला पाहिजे. वजन किती वाढतंय ते बघितलं पाहिजे. कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिडचं सप्लिमेंट त्या आईला आपल्याला द्यायचं आहे. तर ह्या बेसिक तपासण्या आपण 4 ते 6 महिन्यापर्यंत करत असतो आणि त्यानंतर शेवटचं ट्रायमेस्टर 7 ते 9 महिना त्यामध्ये आपल्याला जे असतं ते ग्रोथ स्कॅन किंवा डॉपलर स्कॅन आपण करत असतो. तर त्यामध्ये बाळाची वाढ कशी आहे, बाळाचं जो काही रक्त पुरवठा कसा आहे ते त्यामध्ये कळणार आहे. या दरम्यानच आपल्याला त्या प्रेग्नंट लेडी मध्ये जेस्टेशनल डायबिटीस तर नाही ना यासाठी शुगर चेक करणं ही महत्वाचं ठरत असतं. त्याचबरोबर आपण CBC ची तपासणी देखील करावी. CBC ची तपासणी का करावी? तर त्या स्त्रीचा हिमोग्लोबिन कसा आहे प्रेग्नन्सीच्या अगोदर ते बघण्यासाठी आणि ते खूप महत्वाचा घटक असतो. हिमोग्लोबिन म्हणजे CBC ची तपासणी 7 ते 9 महिन्यामध्ये करावी लागते आपल्याला. त्यानंतर युरिन प्रोटीन बघणं सुद्धा गरजेचं आहे. जर त्या स्त्रीचा BP वाढत राहिलेला असेल त्यामुळे आपल्याला युरिन प्रोटीन देखील बघणं गरजेचं आहे. त्यानंतर 9वा महिना चालू झाल्यावर NST टेस्ट केली जाते ही बाळाची हालचाल किंवा बाळाचे जे काही बीट्स आहेत ते ओळखण्यासाठी
करत असतो. किंवा मग डिलिव्हरी केव्हा होऊ शकते काय ते बघण्यासाठी देखील ही तपासणी केली जाते. आणि ह्या तपासणीद्वारे आपल्याला समजतं, अंतिम रिझल्ट देता येते की नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते की आपल्याला सीझर लागू शकते. तर ह्या बेसिक तपासण्या आपण डिलिव्हरी मध्ये करत असतो. तर काय काळजी आपण घेतली पाहिजे, काय इमर्जन्सी सायन्स आहे डिलिव्हरी दरम्यान, तर रक्तस्राव होत असेल तर लगेच डॉक्टरांची कन्सल्ट करा. बाळाची हालचाल तुम्हाला जाणवत नसेल तर लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करा. तीव्र प्रमाणामध्ये पोटदुखी असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा. हात पायांवरची सुजन वाढलेली असेल, ब्लड प्रेशर अनकंट्रोल राहत असेल, ताप येत असेल, एमनॉटिक फ्लुइड जात असेल म्हणजेच पाणी जात असेल, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. तर वेळेवर तपासणी करा. आयर्न, कॅल्शियम, फोलिक ऍसिडचं पुरेसा व्यवस्थित डोस घ्या. पुरेसं पाणी प्या, पुरेशी झोप घ्या, पौष्टिक अन्न घ्या आणि नियमित डॉक्टरांचा फॉलोअप ठेवा. तर ही होती प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यामध्ये आपण काय काळजी घ्यावी आणि कोणकोणत्या तपासण्या इन्व्हेस्टिगेशन करावं याविषयीची माहिती. आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि डॉक्टर अभिस क्लिनिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.